फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज सहान अलिबाग रायगड जनशिक्षण संस्थान व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सभागृह या ठिकाणी महिला मेळावा कम हळदी कुंकू समारंभाचा आयोजन या ठिकाणी केलेला आहे। तर जनशिक्षण संस्थान रायगडचे सन्मान्य अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी सर आज या ठिकाणी मुख्य मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। ही भव्य दिव्य वास्तू तुम्ही या ठिकाणी बघताय। साधारण 6-6.5 करोड रक्कम खर्च करून एक सुंदर इमारत आपण या ठिकाणी उभी केलेली आहे। त्याच्यामध्ये अनेक प्रोजेक्ट्स आहेत। हे सगळे प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळावे हा उद्देश बेलेकर मॅडम यांचा होता आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी सर्वांना एकत्रित आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि हा उपक्रम घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला आहे। तर आपल्याला माहिती असेल की एक विद्यार्थी दशेपासून नंतर प्रशिक्षक नंतर एक उद्योजक त्यानंतर जागृती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षा ते जनशिक्षण संस्थान रायगडचं उपाध्यक्षपद घोषणापर्यंत बेलेकर मॅडम यांचं खूप मोठं योगदान आहे आणि या योगदानाचा विचार करून आणि डॉक्टर नितीन गांधी सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आपण टिळक युनिव्हर्सिटीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं फील्ड वर्कचं आयोजन जागृती फाउंडेशनमध्ये केलेलं होतं आणि जागृती फाउंडेशनच्या कामाचा रिसर्च रिपोर्ट तयार करण्याच्या दृष्टिकोनातून प्रतीक्षा मॅडम या ज्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या यांना ती जबाबदारी टिळक युनिव्हर्सिटीने दिली आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला एक रिसर्च गोळा करावा लागतो, सबमिट करावा लागतो आणि मॅडमची आणि टिळक युनिव्हर्सिटीच्या जे काय प्राचार्य त्यांची चर्चा झाली आणि असं ठरलं की बाबा सर्व महिलांचा सर्वे करूया आणि या सर्वेच्या माध्यमातून एक रिपोर्ट तयार करूया। तर मॅडमचं म्हणणं झालं की मग आपण हळदी कुंकू कार्यक्रम पण घेऊया, महिलांना ही इमारत देखील बघायला मिळेल आणि आमचे विविध उपक्रम आहेत त्या विविध उपक्रम देखील या ठिकाणी राबवता येतील आणि असं हे सगळं ठरल्यानंतर मग आजचा दिवस आपला ठरला। ऍक्च्युअली कालच मकर संक्रांतीला हा कार्यक्रम घेण्याचं ठरत होतं पण बऱ्याच महिलांना ते जमणार नव्हतं किंवा बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असतात वेगवेगळे या कार्यक्रमाचा अंदाज घेऊन आपण हा आज कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। तर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी 4-5 उपक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि या उपक्रमाची सुरुवात आपण जनशिक्षण संस्था रायगडचे सन्मान्य अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी सर यांच्या मार्गदर्शनाने करणार आहोत। मार्गदर्शनामध्ये खास करून जनशिक्षण संस्थांच्या माध्यमातून कोणते कोणते व्यवसाय प्रशिक्षण दिले जातात आणि कोणत्या पद्धतीने काम केलं जातं